संग्रामजी संग्रामजी, ती त्याच्या मागे धावत त्याला हाक मारत होती. संग्रामला खूप दिवसांपासून हा आवाज ऐकायचा होता. आता तो आवाज ऐकून तिथेच थांबला. तो तिला जवळ येताना पाहत होता. तेवढ्यात सलोनी त्याच्या समोर उभी राहिली. ती हळूच म्हणाली, कसे आहात तुम्ही? संग्रामने तिच्याकडे पाहिलं, जणू तो तिला आज पहिल्यांदाच पाहतो. तो तिला काळजीपूर्वक पाहत राहिला. मी विचारलं, तुम्ही कसे आहे? सलोनीने परत विचारल्यावर संग्रामने असे रिॲक्ट केले की सलोनी कॉलेजला आल्याचं त्याला माहीत नाही. सलोनी, तू इथे कशी? तुम्हीच बोलले होते मी एक्झाम दिली पाहिजे म्हणून आले. अजून एक पेपर बाकी आहे, सलोनी म्हणाली. चला, छान झालं, निदान तुझं शिक्षण तरी पूर्ण होईल, संग्राम म्हणाला. जेवण वेळेवर करत जा आणि तब्येतीची काळजी घे. तू खुश तर आहे ना? ती काही बोलायच्या आधीच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ठीक आहे, सॉरी, मी हे विचारायला नको होते. बघ, तू रडलीस तर सगळ्यांना वाटेल की मी तुला काहीतरी बोललो आहे, असे म्हणत तो तिचे अश्रू पुसायला लागला. त्याने हातमोजे घातलेले नाहीत हे त्याच्या लक्षात आले नाही, पण सलोनीने ते पाहिले होते. काय झालं? आज तुम्ही हातमोजे घातले नाहीत? सलोनी गप्प राहून त्याचे हात बघू लागली. आता माझे हात आधीपेक्षा चांगले आहेत, त्यामुळे नाही घातले. डॉक्टर सांगत होते असाच एक दिवस मी पूर्ण बरा होईल. सलोनी अचानक अशी त्याच्या गळ्यात पडली. संग्रामला अशी अपेक्षा नव्हती. त्याचे अंग शहारले. मग त्याने तिला खांद्याला धरून बाजूला केले. सलोनी, मला फक्त तुझा आनंद पाहिजे, बाकी काही नाही. तू हसत राहा. तुम्ही खुश आहे? हो, मी आता खुश आहे. तुला जे भेटलो. तू आता इथेच राहशील का? नाही, पेपर झाला की मी परत जाईल. तुम्ही इथेच राहणार? हो, मी कुठे जाणार आहे? मी इथेच राहील, संग्राम म्हणाला. आणि मग काही वेळ गप्प राहिल्यावर त्याने विचारले, कुठेतरी बसून बोलूया का? चला, मी मीनाला फोन करते, असे म्हणत तिने मीनाला फोन केला. मीनाने लगेच फोन उचलला आणि म्हणाली, मॅडम, कुठे राहिली तू? मीना, संग्रामजी आले आहेत, मी त्यांच्याबरोबर बाहेर जात आहे. मी परत आल्यावर आपण एकत्र जाऊ, सलोनी म्हणाली. ओके, ऐश कर, जा, तुझे आयुष्य जग, मीना मस्ती करत म्हणाली. सलोनी संग्रामसोबत गेली. ते एका रेस्टॉरंटमध्ये आले. आत बसल्यावर संग्राम बोलू लागला. सलोनी, मला तुला काही सांगायचे आहे. जे आपल्या बाळासोबत झाले ते मी केले नाही, ते आत्याने केले होते. आज मी तुला माझ्या कुटुंबाची गोष्ट सांगणार आहे. या लोकांनी मला खूप वेदना दिल्या आहेत. मी या सर्वांना माझे स्वतःचे मानले होते, पण यापैकी कुणीही माझे नव्हते. हे पप्पा माझे पप्पा नाहीत, ते माझ्या आईचे दुसरे पती आहेत. जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझे पप्पा वारले. त्यांनी माझ्या आईला घरातून हाकलून दिले. ती माझ्या छोट्या भावाला घेऊन गेली. मला तर त्यांचा चेहराही आठवत नाही. माहीत नाही आता कुठे असतील ते दोघे. हे सांगताना संग्रामचे डोळे भरून आले. सलोनीने त्याच्या हातावर हात ठेवला. संग्रामने डोळे पुसले. मग ते दोघे जेवण करू लागले. संग्रामजी, मला माफ करा, माझा तुमच्याविषयी गैरसमज झाला. मला तुमच्यासोबत यायचे आहे. या अवस्थेत तुम्ही एकटे कसे राहाल? सलोनी म्हणाली. नाही सलोनी, मला तुझी सहानुभूती नको आहे. तुला यायचं असेल तर माझ्या प्रेमापोटी ये, संग्रामने तिला सांगितलं. सलोनी कसं सांगणार की तिचं त्याच्यावर प्रेम आहे? ती गप्प झाली. जेवण झाल्यावर संग्रामने तिला मीनाकडे सोडले. तो निघून जायला निघाला तेव्हा सुहास धावत आला आणि म्हणाला, संग्राम भैया, हे सगळं काय आहे? तू तिला पुन्हा सोडून जात आहेस. ती तुझी बायको आहे, तू तिला कसं सोडू शकतो? तिला सोडून कोणाला जायचे आहे? मला फक्त तिची खुशी पाहिजे आणि मी तिला एका अटीवर माझ्यासोबत घेऊन जाईल. जर ती माझ्यावर प्रेम करत असेल तर. जर तिचे माझ्यावर प्रेम नसेल तर मी तिला माझ्यासोबत आयुष्य घालायला का भाग पाडू? मी तिला सोडले आहे. जर तिला तिचे प्रेम मिळाले तर तिने त्याच्याशी लग्न करावे, संग्राम म्हणाला. अशी कशी ती तुझ्याशिवाय दुसऱ्याची होणार? सलोनी, तूच सांग, मला माहीत आहे तू त्याचीच आहेस. तू फक्त त्याच्यावरच प्रेम करतेस, मग त्याला का जाऊ देत आहेस? सुहास सलोनीला म्हणाला. सलोनी त्या दोघांचे बोलणे ऐकत उभी होती. ती आताही तिच्या बाळाच्या मृत्यूसाठी संग्रामला जबाबदार धरत होती. अर्थात हे सर्व आत्याने केल्याचे त्याने सांगितले, पण हे मूल माझे नाही आणि ते दुसऱ्याचे मूल मी ठेवणार नाही, असे संग्रामला बोलताना तिने स्वतःच्या कानांनी ऐकले होते. हा सगळा विचार करत सलोनीने त्या दोघांकडे पाहिलं आणि म्हणाली, मला विचार करायला थोडा वेळ हवाय. तोपर्यंत तुझी बहीण बनून मला तिथे आंटीकडे राहू देण्याची परवानगी देशील ना? विचारण्यासारखे काय आहे?
तुझे स्वतःचे घर आहे. मी तुला माझी मोठी बहीण मानतो. तू माझ्या आईसारखी आहेस. मी तुझा आदर करतो. मग तो संग्रामला म्हणाला, तू मला तुझा पत्ता आणि फोन नंबर देऊ शकतो का? जेणेकरून उद्या सलोनीचा विचार बदलला तर मी तिला तुमच्याकडे पाठवू शकेन. असं म्हणत सुहासने संग्रामसमोर फोन केला. त्याचे बोलणे ऐकून संग्राम अजूनही त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होता. त्याने सुहासच्या हातातून फोन घेतला आणि त्याचा नंबर फीड केला. तो विचार करत होता की सुहासला तो शरद असल्याचा संशय आला आहे का? पण पुढच्या क्षणी त्याला वाटले की हे कसे शक्य आहे. त्याने फोन परत सुहासला दिला. फोनमध्ये त्याचा नंबर पाहून सुहासने फोन खिशात ठेवला. संग्रामने एकदा सलोनीकडे पाहिलं आणि मग म्हणाला, ठीक आहे, आता मी निघतोय. तुझी काळजी घे. तुझ्याकडे माझा नंबर आहे, मला कॉल कर. असं बोलून संग्राम तिथून निघून गेला. सलोनी त्याच्याकडे बघतच राहिली. तिच्या मनात आणि डोक्यात अजून युद्धच चालू होतं. तिचे मन तिला संग्रामसोबत जायला सांगत होते, पण तिचं डोकं सांगत होतं की तिने कानाने जे ऐकले ते खरे आहे. संग्राम जे काही सगळं सांगतोय ते खोटे आहे. ती विचार करत राहिली आणि संग्राम निघून गेला. संग्राम कंपनीत आला होता. ओमने येऊन काम सांभाळले होते. सीड आता आत आला होता की शरदचा फोन वाजला. संग्रामने फोन काढला. तो शिडीच्या वडिलांचा फोन होता. त्याने शिडला नंबर दाखवला आणि शिडने त्याला वाचवण्यासाठी हात जोडून इशारा केला. नमस्कार, मी शरद बोलत आहे. मी सिद्धार्थचे वडील बोलतोय. कोण सिद्धार्थ? संग्राम जाणून बुजून बोलला. सीड त्याच्या अगदी जवळ आला आणि हात जोडून विनवणी करत होता. तर संग्राम म्हणाला, तुम्ही बहुधा सीडबद्दल बोलत आहात. हाजी, बोला, काय बोलायचं आहे? मला हेच विचारायचं होतं की तो व्यवस्थित काम करत आहे का? काही तक्रार असल्यास मला सांगा. नाही, तो खूप चांगलं काम करतोय. मी त्याला प्रमोशनही दिलंय. तो प्रत्येक काम नीट करतो. तो तर माझा पाठीचा कणा आहे. संग्राम त्याच्या कौतुकाचे पूल बांधत होता. सीडलाही आनंद वाटत होता. ठीक आहे, ही तर चांगली गोष्ट आहे. हो, माझा मुलगा खूप हुशार आहे. खरं तर तो पूर्वी जिथे काम करायचा ती त्याच्या मित्राची कंपनी होती. त्याने त्याला हेर बनवले होते. काम काही नाही, निरुपयोगी बनवून ठेवले होते. याचं तो सर्व काही ऐकत होता. त्यामुळे हा थोडा बिघडला आहे. थँक्यू जी, तुमच्याशी बोलून छान वाटले. एवढं बोलून त्याने फोन बंद केला. संग्राम त्याच्याकडे टक लावून म्हणाला, बास्टर्ड, मी तुला बिघडवले आहे का? तू जन्मताच बिघडलेला आहे आणि ते मला दोष देत आहेत. चल, मैत्री तेवढं तर चालतं यार. तू ऐकलं ना, असेच मला ओरडत असतात. थँक्यू यार, आता मी निवांत झालोय. रोज म्हणायची की आज फोन करेन, आता भीती नाही, असे म्हणत त्याने संग्रामला मिठी मारली. संग्राम त्याला सोडायला सांगू लागला. तू मोठा केव्हा होणार? आता तू सोडला नाहीस तर मी तुझ्या वडिलांना फोन करून सांगेन की मी तुला ओळखत नाही. हो, मी एका गुप्तहेराला ओळखतो. अच्छा, तुझे काम झाले असे समजू नको. अजून तुझ्या आई वडील आणि भावांचा ठाव ठिकाणा शोधायचा आहे. तू सांगितलंस तर तू त्यांना कसं शोधणार? सीड म्हटल्यावर संग्रामही हसला आणि म्हणाला, ठीक आहे, ठीक आहे. सकाळची फ्लाईट आहे, लक्षात आहे ना? मनालीला परत जावे लागेल. पण वहिनी इथे आहेत. तू तिथे काय करणार? ती काही दिवसात येईल, पण आपल्याला तिथे जावे लागेल. संग्राम म्हणाला, तुझे वडील तिथे आले तर? संग्राम म्हणाला, असे कर, तू जा. मला तुझ्या आईबद्दल जाणून घ्यायचे आहे. तुला त्यांच्याविषयी काही माहिती आहे का? त्या कुठल्या आहेत? म्हणजे तुझ्या आजीचे घर कुठे आहे याबद्दल? मला काहीच माहीत नाही. तेव्हा मी खूप लहान होतो. मला तिचा चेहराही आठवत नाही. पण पप्पांनी सांगितले की ती एक चारित्र्यहीन बाई होती आणि माझ्या धाकट्या भावासोबत कोणाबरोबर तरी पळून गेली होती. त्यांनी पुन्हा तिला शोधण्याचा प्रयत्न केला. नाही, पप्पांनीही तिची कुठलीही निशाणी ठेवली नाही. डोळ्यातील अश्रू पुसत संग्राम म्हणाला, कुठून सुरुवात करावी ते कळत नाही. सीड काळजीत आणि दुःखी होऊन म्हणाला, माझ्या खऱ्या वडिलांच्या काळातील आमचा जुना नोकर सापडला तर आपल्याला काही कळू शकेल. तुला तुझ्या वडिलांचे शहर माहीत आहे का? जर मला माझ्या वडिलांबद्दलच माहीत नाही तर मला त्यांच्या शहराबद्दल कसे माहिती असणार? संग्रामचे हृदय जोरात धडधडत होते. त्याचे वडील कसे असतील आणि त्याची आई कशी असेल? त्यांनी त्याला का सोडले? धाकट्या भावाला सोबत नेले तसे मला पण घेऊन गेली असती. 20 वर्षात एकदाही त्यांना माझी आठवण आली नसेल का? संग्राम रडत होता. अरे यार, तू पाहिलं आहेस ना तुझ्या आजूबाजूला कसली माणसं होती. इतकी वर्ष त्यांनी तुला काहीच कळू दिलं नाही, तर त्यांनी तुझ्या आईला भावाला आरामात जगू दिलं असेल असं तुला वाटतं का? सीड विचार करत होता. मी पण हाच विचार करत होतो. जेव्हा ते लोक माझ्याशी हे सर्व करत राहिले तेव्हा मला माहीत नाही त्यांनी त्यांचे काय केले असेल.
त्या दोघांचा विचार करून संग्राम दुःखी झाला. संग्राम, मला एक गोष्ट समजली नाही की हर्ष तुझ्यापेक्षा खूप लहान आहे. त्याला तुझ्या आईविषयी आठवण आहे, पण तुला काही आठवत नाही का? असे का? सिडने विचारले. तुला माहीत नसेल, मी बोर्डिंग स्कूल शिकत होतो. जेव्हा मला कळायला लागले तेव्हापासून, म्हणजे पहिल्या वर्गापासून मी बोर्डिंग स्कूलमध्ये होतो. आमच्या कुटुंबातील सर्व मुले तिथेच असतात. पप्पा वर्षातून एकदाच भेटायला यायचे. ते म्हणायचे की तुझी आई नाही आहेत. त्यांनी माझ्या मनात तिच्याविषयी विष भरवले होते. तू विचार कर, एका मुलाला त्याच्या वयाच्या 5व्या वर्षी सांगण्यात आले की त्याची आई त्याच्यावर प्रेम करत नाही, त्याचा तिरस्कार करते, तर मग त्याला काय वाटेल? मग मी घरी गेलो तरी माझ्या आईपासून दूर राहत होतो. आता मला पश्चाताप होतोय, मी तिच्याशी असं वागलो. मग मी 10 वर्षांचा होतो तेव्हा मला कळले की माझी आई माझ्या छोट्या भावाला घेऊन कोणाबरोबर तरी पळून गेली आहे. म्हणून मला आईविषयी जास्त माहिती नाही. संग्राम म्हणाला. तर हर्ष आणि तुझा धाकटा भाऊ या बोर्डिंग स्कूलला गेले नाहीत का? ते नेहमी घरीच राहत होते का? सीड काही विचार करत बोलला. हो, त्यावेळी मला सांगण्यात आले होते की ते अभ्यासात फारसे चांगले नाही, त्यामुळे त्यांना नाही तिकडं टाकलं. पण आता मला खरी गोष्ट समजते, कारण माझे खरे वडील वारले होते आणि त्या शाळेची फी जास्त होती. हे लोक भरू शकत नव्हते किंवा भरू इच्छित नसतील. संग्राम म्हणाला. म्हणजे हर्ष तुझ्या आईला चांगला ओळखत असेल. मी त्याच्यापासून सुरुवात का करू नये? तो आंटीला शोधण्यात आपली मदत करू शकतो. हो, हे ठीक राहील. मी त्याला कॉल करतो, तो तुला मदत करेन, संग्राम म्हणाला. त्या क्षणी त्याने हर्षला फोन केला. हॅलो हर्ष, तू कुठे आहेस यावेळी? मी घरी आहे. काय झालं आहे? ठीक आहे, आम्ही येत आहोत, तिथेच थांब, काम आहे तुझ्याकडे, संग्रामने त्याला प्रेमाने सांगितले. त्याने काही फाईल्सवर सह्या केल्या. काही वेळाने ते घरी आले. संग्राम आणि सीड लिव्हिंग रूममध्ये बसले आणि त्यांनी हर्षला हाक मारली. त्या क्षणी हर्ष बाहेर आला. हर्ष, तू ठीक आहेस ना? संग्रामने त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारले. हो भाई, अर्थातच ते लोक वाईट होते, पण हे सुद्धा खरे आहे की होते तर माझे आई वडील. या सगळ्याचा विचार करून हर्ष रडू लागला. संग्रामने त्याला मिठी मारली आणि म्हणाला. नाही, असं रडू नकोस, मी आहे ना, आयुष्यभर तुझ्यासोबत राहील. भाई, असे म्हणत हर्षने त्याला लहान मुलाप्रमाणे मिठी मारली आणि रडू लागला. दोघेही काही वेळ असेच रडत राहिले. मग सीडने दोघांनाही गप्प केले. त्यानंतर दोघांना पाणी दिले. मग दोघेही थोडे रिलॅक्स झाले. हर्ष, आम्ही एका महत्त्वाच्या कामासाठी आलो आहोत, तू बोलू शकतो का? संग्रामने विचारले. हो भाई, विचारा, मी आता ठीक आहे, हर्ष चेहरा पुसत बोलला. हर्ष, तू आईला बघितले आहे ना? आज तिला बघून ओळखशील का? संग्रामने त्याला प्रेमाने विचारले. हो भाई, मी आईला पाहिले आहे, पण मी आता तिला ओळखीन की नाही हे सांगू शकत नाही. काही हरकत नाही, सीडने आईला शोधायला सुरुवात केली आहे. हर्ष, तू सीडला मदत कर, यामुळे आम्हाला आई सहज सापडेल. त्याच्या खांद्यावर हात ठेवत संग्राम म्हणाला. ठीक आहे भाई, हर्ष म्हणाला. त्यानंतर त्याने सीडला फोन नंबर एक्सचेंज केला. दुसऱ्या दिवशी संग्राम मनालीला गेला. तो संध्याकाळी सुहासच्या आईला भेटायला गेला. आंटी, कशा आहात? अरे शरद, तू कधी आलास? आता मी एकदम ठीक आहे बेटा, मी दुपारीच आलो आंटी. ठीक आहे, बरं झालं, आता माझं मन लागेल. तुम्ही लोक यायच्या आधी मी इथेच राहायची, पण आता मला तुमची सवय झाली का माहीत नाही, पण घर रिकामच वाटते, मॅडम बोलल्या. ही सवय सगळ्यात वाईट गोष्ट आहे आंटीजी. जर कोणाची सवय लागली तर ती मोडणे खूप अवघड आहे. शरद त्याच्या मनात सलोनीला आठवत म्हणाला. भैयाजी, कसे आहे तुम्ही? घरी सगळं ठीक आहे ना? मौली चहा घेऊन आल्यावर तिने शरदला विचारले. हो, मी ठीक आहे. तू मला सांग, तू बरी आहेस का? आणि राजू कसा आहे? सगळं ठीक आहे भैया. चहा पिऊन शरद त्याच्या घरी आला. सलोनीशिवाय त्याचे मन लागत नव्हते. तो बसून सलोनीचा विचार करू लागला. मला विचार करायला वेळ हवा. घे सलोनी, जेवढा पाहिजे तेवढा वेळ घे, पण शेवटी तू माझ्यावर विश्वास ठेवशील आणि माझ्याकडेच येशील. मग मी तुला जगातील सगळी सुखं देईन. मी तुला कोणतीही वेदना होऊ देणार नाही. आपली सुंदर सुंदर मुले होतील, मग तू तुझा भूतकाळ विसरशील. तो बाल्कनीत उभा राहिला आणि सलोनीच्या बाल्कनीकडे बघत राहिला. त्याला वाटत होते की ती समोरच्या बाल्कनीत बसून त्याच्याकडे पाहून हसत आहे. तोही बाल्कनीजवळ हातावर तोंड ठेवून आरामात उभा होता. सलोनीच्या येण्याने आपलं आयुष्य बदलून नेलं असा विचार तो करत होता. वर्षभरापूर्वी हे सर्व घडेल याची त्याने कल्पनाही केली नव्हती. तो मुलींचा तिरस्कार करत होता आणि आज तो मुलीसाठी इथे मनालीला बसला आहे. कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.